बीडमध्ये उमेदवाराकडे आढळले उत्तेजक द्रव्य। बीडमध्ये पोलीस भरतीला आला होता हा उमेदवार। उत्तेजक द्रव्याच्या इंजेक्शनचा आता तपास होणार आहे। उमेदवारांची आणखी कसून तपासणी होणार असल्याची माहिती मिळते। पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन आढळलेलं आहे। बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराकडे हे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन आढळून आलं। या इंजेक्शनची तपासणी केली जाणार आहे। यासाठी अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सॅम्पल घेण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून या आढळलेल्या इंजेक्शनची सॅम्पल मुंबई येथे प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत। दरम्यान बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान आता पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून उमेदवारांच्या बॅगांचे देखील आता कसून तपासणी केली जाणार आहे। पोलीस भरतीमध्ये आम्ही रोज सगळ्यांच्या बॅगा सगळ्यांची फ्रिस्किंग करतो आहोत आणि प्रत्येकाला उत्तेजक द्रव्य कोणी घेऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रिकॉशन घेत आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने आज एकाच्या सर्चिंगमध्ये आम्हाला काही संशयास्पद बॉटल मिळालेली आहे, त्याचं सिरिंज पण मिळालेली आहे। तर ती म्हणजे ते इव्हेंट म्हणजे प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वीच आम्हाला ते मिळालेलं आहे आणि ते आम्ही ते जप्त केलेलं आहे। मेडिकल ऑफिसरकडनं त्यांचे सॅम्पल्स त्या कॅन्डिडेटचे सॅम्पल देखील घेण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये जे सॅम्पल आम्ही तपासणीसाठी पाठवत आहोत त्याचबरोबर फूड अँड ड्रग्सचा अधिकारी यांच्यामार्फत देखील त्याचा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो आहोत आणि त्याच्यामध्ये जे सापडेल त्या पद्धतीने आम्ही योग्य ते गुन्हा दाखल करणे किंवा कारवाई करण्याची प्रक्रिया करणार आहोत। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वानंद, बीडमधील पोलीस भरतीत जो उमेदवार आला होता त्या उमेदवाराकडे हे उत्तेजक द्रव्य आढळलेलं आहे। या पुढील आता कारवाई कशा पद्धतीची असणार आहे? किरण, काल पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराच्या बॅगमध्ये उत्तेजक द्रव्याचं एक सिरिंज आणि एक बाटली आढळून आली। त्यानंतर पोलिसांनी त्या उमेदवाराला त्याची प्राथमिक चौकशी केली। या चौकशीनंतर त्याची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। त्यानंतर त्याचे रक्ताचे नमुने आणि हे सगळं तपासणी करता पूर्ण पाठवण्यात आले। किरण, धन्यवाद स्वानंद, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर बीडमधील उमेदवाराकडे हे उत्तेजक द्रव्य आढळलेले आहेत। तर या संदर्भात आता पोलीस अधिकचा तपास करणार आहेत आणि पुढील कारवाई करणार आहेत।